आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारामधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। आरोग्य सेवा होणार महाग, जिल्हा सरकारी रुग्णालयात पीपीपीतून वैद्यकीय उपचार। प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा अधिक पीपीपी प्रकल्प राबवण्यात येणार असून यासाठी संबंधित खासगी अथवा धर्मादाय संस्थांशी सामंजस्य करार केला जाणार आहे। प्रारंभी हे करार 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी असतील। उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून सेवा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे। महाडीबीटीवरील पूर्वसंमती लॉग, शेतकरी अडचणीत, राज्यभरामध्ये प्रकरणे अडकली। या गोंधळाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। अनेक शेतकरी दररोज तालुका कृषी अधिकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारतायत। काही जण दूरध्वनीवरून वारंवार चौकशी करत आहेत। पेरणी, लागवड आणि हंगामाच्या कामांसाठीची यंत्रे, सूक्ष्म सिंचन साहित्य आणि अन्य निविष्ठांची तातडीने गरज असताना पूर्वसंमती रखडल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचं दिसत आहे। गडचिरोली जिल्ह्यात पानन रस्त्यावर केवळ माती कामाचा मुलामा, नियोजन आराखड्यानुसार मुरमाचा पत्ता नाही। शेतकऱ्यांची पानन रस्त्यांची बाट विकट। पानन रस्त्यांच्या मजबूतीकडे शासनाने दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय। पानन रस्त्यांच्या बांधकामासाठी मंजूर असलेल्या नियोजनानुसार केवळ माती काम केलं जात आहे, तर त्याच नियोजनात असलेल्या मुरमाचे काम केलं जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे। भंडारा जिल्ह्यात उन्हाळी भातासाठी 6 तालुके अधिसूचित, पीक विमा योजना। रब्बीमध्ये गहू, हरभरा आणि भात पिकांचा समावेश। गहू पिकासाठी जिल्ह्यातील सर्व 40 महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आलेली आहेत। हरभरा पिकासाठी तुमसर तालुक्यातील महसूल मंडळ वगळता उर्वरित 6 तालुक्यातील सर्व 34 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच उन्हाळी भात पिकासाठी भंडारा तालुका वगळून जिल्ह्यातील उर्वरित 6 तालुके अधिसूचित करण्यात आलेले आहेत। पीक विमा परताव्याचा मार्ग मोकळा, 31 कोटींचा निधी मंजूर। जानेवारीपासून वाटपाची शक्यता। नव्या नियमानुसार एकदा पीक कापणीची अधिकृत आकडेवारी विमा कंपन्यांकडे सोपवली की त्यांना पुढील 21 दिवसाच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारक असते। तर विमा कंपन्यांनी या विविध मदतीमध्ये पैसे दिले नाहीत तर त्यांना थकीत रकमेवर 12% व्याजासह दंड भरावा लागेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय। यामुळे विमा कंपन्यांकडून होणारा संभाव्य विलंब टाळता येणार असून शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणे शक्य होणार आहे। रामजीमुळे वाढणार तिजोरीवरील ताण। महाराष्ट्रात 900 कोटी रुपये येणार खर्च, 6000 कोटींवर जाणार। हा कायदा राज्याच्या वित्त व्यवस्थेवर प्रचंड दबाव आणू शकतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या काही लोकप्रिय निवडणूक योजनांनी आधीच एका वर्षामध्ये राज्याच्या तिजोरीवर 36,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार टाकलाय। आता नवीन कायद्यानुसार एकूण अंदाजे गरज 1,51,282 कोटी रुपयांची असली तरी महाराष्ट्राला अंदाजे अर्थसंकल्पाच्या 10% म्हणजे 15,000 कोटी रुपये मिळतील आणि राज्याला 40% योगदान द्यावं लागेल। 10 दिवसातच करावी लागणार लाडक्या बहिणींची केवायसी न केल्यास योजनेपासून वंचित राहणार लागेल। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी केवायसी बंधनकारक आहे। 31 डिसेंबर पर्यंत ती पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे 1,500 रुपये बंद होणार आहेत। त्यामुळे आता केवळ 10 दिवसात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी करावी लागणार आहे आणि केवायसी न केल्यास या योजनेपासून वंचित राहावं लागेल। नाशिकमधील 25 गावातील 9,000 एकरांवर होणार वनीकरण। क्रेडाईच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची घोषणा। राज्य सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह। 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, सरकारकडेच पैशांचा अभाव। वास्तविक पाहता फडणवीस सरकार 2014 मध्ये सत्तेवर आलं तेव्हा 2017 मध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने जी योजना सुरू केली होती त्या योजनेचा लाभ सर्वांना मिळत नसेल तर त्या इतकं दुर्दैव कोणतेच नाहीत। आता सरकार कर्जमाफी देणार, पण ते कितपत खरं? आता देखील नियम आणि अटी लावून गरजू शेतकरी पुन्हा त्यापासून वंचित ठेवले जाणार आणि मोठ्या टग्यांचीच कर्जमाफी होतील अशी स्थिती समोर येत आहे। पीक पाहणी चुकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, ऑफलाईन पाहणीला सुरुवात। गुरुवारपासून प्रत्यक्ष शेतात समितीची पाहणी। धुळे जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना 24 डिसेंबर पर्यंत ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली। ही पीक पाहणी नोंद न झाल्यामुळे पीक विमा, नुकसान भरपाई आणि इतर शासकीय लाभांपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। आता रेल्वेचा प्रवास आणखी महागणार। जनरल ते एसी पर्यंत तिकीट दरात वाढ। 26 डिसेंबर पासून भाववाढ लागू। 215 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी सामान्य श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ करण्यात आली असून मेल, एक्सप्रेस आणि नॉन एसी आणि एसी श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ करण्यात आलेली आहे।
सोयाबीन खरेदीचा गोंधळ कायम. राज्यातील सोयाबीन उत्पादकांची परीक्षा आधी अतिवृष्टीने घेतली, आता सरकार घेत आहे. सोयाबीन खरेदीचे 37 दिवस संपले तरी 11% देखील खरेदी पूर्ण झालेली नाही. उरलेल्या दिवसांमध्ये देखील खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, हे सरकारची आतापर्यंत खरेदीची प्रक्रिया पाहून स्पष्ट दिसत आहे. नवीन तुरीची लातूर बाजारात आवक. हमीभाव खरेदी केंद्राची मागणी 7,011 रुपये प्रति क्विंटल कमाल दर. लातूर बाजारात तुरीची सध्या वाढती आवक आणि बाजारभावांचे स्थिर असणे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. यंदा पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता तुरीच्या पिकाचे योग्य दर मिळणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. संभाजीनगरचा पारा 10.8 अंशावर. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार, पंजाबराव डक यांचा अंदाज. पुढील काही दिवस बहुतांश भागात कडाक्याची थंडी जाणवेल. मात्र 21 ते 23 डिसेंबर दरम्यान पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे त्या भागात थंडीचा प्रभाव काहीसा कमी जाणवू शकतो. महत्त्वाचे म्हणजे या काळात पावसाची कोणतीही शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. भरड धान्याच्या खरेदीसाठी 8,000 शेतकऱ्यांची जळगावमध्ये नोंदणी. 28 फेब्रुवारीपर्यंत होणार खरेदी. आधारभूत किंमत दराने ज्वारी आणि मका खरेदीसाठी 18 केंद्र मंजूर. ई-पीक पाहणी मदत हुकली, आता ऑफलाईन नोंद कशी कराल? शेतकऱ्यांना 17 ते 24 डिसेंबर पर्यंत पीक पाहणीसाठी अर्ज करणे गरजेचे. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव विहित मुदतीमध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांच्याकडे दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करण्याकरता अर्ज सादर करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना वर्गात छडी मारल्यास आता गुरुजींनाच होणार शिक्षा. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा देण्यामध्ये शिक्षकांना बंदी घातली. या नवीन नियमानुसार मारहाण करणे किंवा कानशिलात लगावणे, कान किंवा केस ओढणे, विद्यार्थ्यांना उठाबशा काढायला लावणे, त्यांना जास्त वेळ उन्हात उभे करणे, विद्यार्थ्यांना ढकलणे, त्यांना गुडघे टेकवत जमिनीवर बसायला लावणे इत्यादी कृत्य करण्यास मनाई घालण्यात आली. कृषीच्या 50% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळेल कांदा चाळ. फलोत्पादन विकास अभियान. कांदा लसूण साठवणूकगृहाला अर्थसहाय्य. 500 ते 1000 मेट्रिक टन साठवणूक क्षमतेची ही साठवणूकगृहे राहणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीवर अर्ज करावा लागेल. शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीची जमीन 7/12वर कांदा पिकाची नोंद. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, शेतकरी महिला गट किंवा शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेती संबंधी संस्था असणे गरजेचे आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी निधी मंजूर. शासन निर्णय जारी. केंद्र सरकारने या योजनेचा दुसऱ्या हप्त्यासाठी 60% हिशापोटी 38 कोटी 50 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने 40% हिस्सा अर्थात 25 कोटी 66 लाख 65 हजार 767 रुपये निधीला मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आलाय. माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. शिक्षेला स्थगिती, आमदारकी देखील वाचली. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.